नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याचे विविध पैलू आपण उलगडतोय, पण त्याचबरोबर साहित्याचे विविध प्रकार सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. म्हणजे ललित लेखन असेल, वैचारिक लेखन असेल किंवा कविता असेल, लेखकाची अभिव्यक्त होण्याची एक वेगळी भाषाशैली आपल्याला यातनं अनुभवता येतेय आणि अनुभवांची अनुभूती वेगवेगळी आहे, पण त्यातून शब्दातनं साकारणारे हे लेखक आणि कवी आपल्या साहित्य रंगाच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत येत आहेत. आजही जे 2 लेखक आणि कवी आपल्या सोबत आहेत त्यांची ओळख करून घेऊया. गेली अनेक वर्ष दूरदर्शनवर निर्माते म्हणून ज्यांनी काम केलं, असे लेखक रविराज गंधे आणि कवयित्री हर्षदा सुंठणकर. हर्षदा नमस्कार. आणि रविराज आपलं दोघांचेही स्वागत आहे मनापासून. साहित्य रंगाच्या या प्रत्येक भागामध्ये एक लेखक आणि कवी आपल्याला त्यांचे त्यांचे विषय उलगडताना दिसतात. पण त्याचबरोबर लेखनातलं एक वेगळं सातत्य तुम्हा सगळ्यांच्या निमित्ताने दिसतं. आणि त्यामुळेच काळ जसा पुढे जातो, तसतसं साहित्य रंगाचं एक वेगळं दालन काळाप्रमाणे लिहिणाऱ्या लेखकांचं सुद्धा आपल्या समोर येतंय. आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत, त्यांना आपण निमंत्रित करूया. शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नीलमताई, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. निर्मितीच्या नीलमताई, निर्मितीच्या क्षेत्रातनं काम करता करता लेखनाकडे वळलेले रविराज गंधे आणि आजच्या काळाची खऱ्या अर्थाने कवयित्री जिला म्हणता येईल अशी हर्षदा आपल्या बरोबर आहे. आपण दोघांचेही स्वागत करावं अशी मी विनंती करते. साहित्य रंगाचे कार्यक्रम सातत्याने होत आहेत आणि विशेषतः संवाद आपला होतो असं वाटतं अनेक वेळेला, परंतु तो संवाद किती अर्थपूर्ण होता हा प्रश्न लेखकाला आणि अनेकांना वारंवार पडत असतो. अशा वेळेला जे साहित्यिक एका सर्जनशील आणि उत्कट अशा भूमिकेतून स्वतःला व्यक्त करत असतात, त्याच्यामध्ये पण आपण अनेक लहरी किंवा अनेक प्रकारचे प्रवाह पाहत आलेलो आहोत आणि त्याच्यात साधारणपणे दर दशकानंतर तर त्याच्यात चांगलेच रंग वेगवेगळे आपल्याला उमटलेले दिसतात. आणि म्हणून मी आणि उत्तरा यांनी दोघींनी साहित्य रंग हा कार्यक्रमाला सुरुवात गेल्या वर्षापासून केली आणि त्याच्यामध्ये आपलं मनापासून स्वागत. बऱ्याच जणांना, बऱ्याच लेखकांना भेटायचं असतं, परंतु त्यांना कुठे भेटायचं किंवा त्यांचा लिहिण्याचा व्याप आणि आपलं स्वतःचं प्रत्येकाचं रसिकांचं एकूण दैनंदिन जगण्यासाठीची धावपळ याच्यामध्ये तो वेळ मिळतोच असं नाही. आणि अशा वेळेला खूप मोठा प्रवास करून कुठेतरी जाणं हेही प्रत्येकाला शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर अनेक काळापर्यंत, अनेक वर्षांपर्यंत समाज माध्यमांवर राहील असं YouTube ह्या माध्यमावरती आणि त्याचबरोबर कुठल्याही वेळेला जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहता येईल असं माध्यम आम्ही निवडलं आणि त्याचंच नाव साहित्य रंग. साहित्य रंगामध्ये आतापर्यंत नवोदित तसेच ख्यातनाम अनेक साहित्यिक होऊन गेलेले आहेत. पण एका अर्थाने जे 2-3 दशकांपासून सगळ्यांना माहिती आहे, अशा लेखकांच्या बरोबरीने गेल्या 15-20 वर्षांमध्ये ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लिखाण केलेलं आहे किंवा एका चौकटीच्या बरोबर अनेक वेळेला बहुआयामी अशा स्वरूपाचे माध्यमं वापरलेली आहेत, अशा लेखकांना बोलवण्याकडे आमचा कल राहिलेला आहे. त्याच्यात लेखिकांचाही सहभाग मोठा आहे आणि लेखिकांनी तर ज्या मनस्वीपणाने आणि जे स्त्रीचं आयुष्य अदृश्य होतं, ते दृश्य बनवत असताना ज्या प्रकारची भर घातलेली आहे, ती पाहिली तर त्याच्याने सुद्धा स्तिमित व्हायला होतं. आपल्या हर्षदा सुकटणकर यांनी आज कपडे वाळत घालणारी बाई हे नावच इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की वर्षानुवर्ष जे काम स्त्रिया करतात, परंतु स्त्रियांच्या कामाची काम म्हणूनच गणना होत नाही, हे अगदी जनगणनेमध्ये सुद्धा दोनपासून अधोरेखित झालेले आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर त्या कवितेचा लेखिका तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा नवोदित कवयित्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अनेक अभ्यासक्रमांमध्ये यांच्या कविता लावलेल्या आहेत. तसंच त्या एक मी असं म्हणेन कृतिशील पण लेखिका आहेत, कारण अनेक मराठी संमेलनं तसंच गुजरात साहित्य अकादमी, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि सेवा भागातील कवी संमेलनात कवयित्री म्हणून त्यांचं कविता वाचन चालू असतं. त्यामुळे नव्या युगाची स्त्री, जसं म्हटलं जातं की नव्या युगाचा मी सैनिक आहे, तसं नव्या युगाची स्त्री लेखिका जी असते तिच्यात सुद्धा तिच्या आसपास होणारे बदल, तिची वेगवेगळ्या प्रकारची होणारी घुसमट ही व्यक्त होताना आपल्याला दिसते. ती सगळी त्यांच्या लेखनामधून दिसते आहे आणि त्याच्याचमुळे त्यांच्या कविता
अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा समाविष्ट झालेले आहेत. अशा नव्या दमाच्या लेखिका हर्षदा सुकटणकर यांचं मी मनापासून स्वागत करते. रविराज गंधे यांचा माझा अनेक वर्षापासून परिचय आहे आणि विशेषतः पत्रकारितेच्या बरोबर माध्यम तज्ज्ञ, लेखक, संपादक, निर्माते असं अष्टपैलू म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. अमृतवेल, जागर पर्यावरणाचा, विज्ञानम जनहिताय, त्याचबरोबर माध्यम यात्रेतली माणसं, भिरभिर हा कथासंग्रह, महासागर समुद्र विज्ञानावरचं पुस्तक, अशा अनेकविध विषयांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. दुसरं एक त्यांचं मला वैशिष्ट्य दिसतं की प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी अनेक कॉलेजेसमध्ये, वृत्तपत्र महाविद्यालयात मानद व्याख्याता म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांना प्रचंड असे पुरस्कार अतिशय मिळालेले आहेत नामवंत. त्यामध्ये कथाबाह्य उत्कृष्ट साहित्याचा कार्यक्रम, सह्याद्री माणिक सन्मान, त्याचबरोबर प्रसारक म्हणून मानाचा पुरस्कार, असे 10 पेक्षाही जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. विशेष म्हणजे परीक्षक म्हणून तुम्ही खूप छान काम केलेलं आहे आणि कारण मला असं वाटतं की तुमचा जो स्वभाव मला असा दिसला की सौजन्य, मृदुता आणि त्याचबरोबर साहित्याची उत्तम अभ्यास असल्यामुळे, साहित्याची आवड असल्यामुळे समोरच्या लेखकाचं काय म्हणणं आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्याचा सुवर्णमध्य तुम्ही गाठू शकता, हे तुमच्या कार्यक्रमातून पण सिद्ध झालेलं आहे. अशा वेळेला खरं तर इतके 2 मोठे लेखक साहित्य रंगासारख्या नवोदित कार्यक्रमाला आपण ताबडतोब वेळ दिलात, त्याच्याबद्दल मी आपली आभारी आहे. मी आपल्याला सांगू इच्छिते की आपलं जे प्रसारण होतं, त्या प्रसारणाच्या खेरीज सुद्धा साहित्य रंगाच्या वरती आणि माझ्या ट्विटर अकाउंटवरती याबद्दलचं माहिती आम्ही प्रसारित केलेली असते. Facebookवरून प्रसारित केलेली असते. तुमचेही सोशल मीडियाचे अकाउंट असतील त्याच्यावरूनही तुम्ही त्याची लिंक टाकू शकता. जेणेकरून मलाही तुमचं नाव घातल्यावर साहित्य रंगाचं नाव जोडलं जाऊन ही आजची मुलाखत, आजचे प्रश्न, कविता, कथा ज्या तुम्ही वाचलेल्या आहेत, त्याचं सुद्धा आपल्या रसिकांना आकलन होऊ शकेल आणि त्यांची भेट ही कायम अविस्मरणीय राहील अशा प्रकारची वाटेल, याबद्दल मला खात्री वाटते. उत्तरा, तुम्ही हे सगळे लेखक निवडत असताना आपण जे निकष लावतो, त्या निकषाबरोबर त्यांना काय बोलायचं आहे, याला आपण जास्त महत्त्व देतो आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं संपादकीय दबाव किंवा संपादकीय सूचना आमच्याकडून येत नाहीत. जे तुम्हाला व्यक्त व्हावंसं वाटतंय ते रसिकांपर्यंत थेट पोहोचावं, एवढीच आमची भूमिका आहे. तर आजच्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते आणि उत्तरा, आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी. नीलमताई, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कुठचाही संपादकीय दबाव नाही. तर हे इतकं महत्वाचं आहे, की प्रत्येक लेखकाला स्वतःला व्यक्त व्हावंसं वाटतं. त्यामुळे तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही वाचा आणि तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. हा खरं तर ताई म्हणाल्या तसा आमचा आग्रह असतो. त्याचप्रमाणे आज तुम्ही दोघांनी निवड केलेली आहे तुमच्या साहित्याची. अ, रविराज गंधे यांनी आता महासागर खूप छान, म्हणजे समुद्र विज्ञानावर अशा प्रकारचं पुस्तक आणि त्याची माहिती, त्याचं संपादन तुम्ही ज्या पद्धतीने केलंय, तर तोही विषय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. पण आज मला तुमच्याकडनं ऐकायची ती तुमचं भिरभिर ही जी कथा आहे, म्हणजे कथा, ललित लेखन या सगळ्याचं संग्रह आहे, एकत्र संग्रह आहे तो. तर मला असं वाटतं, की आपण तुमच्या भिरभिर या कथेने सुरुवात करूया? हो, चालेल. कथेचं शीर्षक आहे भिरभिरं. या कथेतले जे संदर्भ आहेत साधारण 35 वर्षापूर्वीचे आहे आणि सत्यकथेमध्ये ही प्रसिद्ध झालेली माझी कथा आहे. तर माझ्या आवडते दैवत म्हणजे कोसलाकार भालचंद्र नेमाडे, त्यानंतर श्री ना. पेंडसे वगैरे हे सगळे माझे खूप आवडते लेखक आहेत. तर रूढ अर्थाने याला कथा म्हणायचं का ललित लेख म्हणायचं, हे आता तुम्हीच ठरवा. ही आहेत छोटी छोटी संस्मरणं, आठवणी. एका तरुण मनाची ही स्पंदन आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर मी आता सुरुवात करतो त्याची. एका बड्या मासिकात माझी कथा आली. आईला दाखवली. तिनं ती वाचून पोस्टकार्ड दिल्यासारखी परत केली आणि म्हणाली, ह्या धंद्यात काही राम नाही, तू म्हशी विकत घे. एक संवाद कानी पडला. 5 वर्ष वयाचा मुलगा 3 वर्षाच्या मुलाला म्हणत होता, अरे, गोडं तेल ₹8.20 झालं. आज चमत्कारच झाला. आमच्या समोरची लाल डूल अन निळा स्कर्ट घालून थेट दांडीवरून सायकल चालवणारी कमल तब्बल 6 वर्षांनी तिच्या सासरून घरी आली. माझघरात आईला म्हणत होती, साखरेत 4 लवंगा टाकल्या म्हणजे मुंग्या लागत नाहीत.
परवा नेण्यांकडे देवघरात पाहिलेली केशवपन केलेली गंध उगळणारी तरुणबाई डोळ्यासमोरून अजूनही जात नाही. काल बाळ्या घाईघाईत सायकलची किल्ली देऊन गेला, पण ती फक्त उलटी लागते हे सांगायचं विसरला. 2 तास झाले. समोर उलट्या पडलेल्या चपलेमुळं अभ्यासात लक्ष लागत नाहीये. बाबा म्हणाले, आज जेवताना आई बाबांना म्हणाली, शोभाला स्थळं पाहायला पाहिजेत. बाबा म्हणाले, हो. त्यावर आई म्हणाली, हो काय? तुम्हाला फक्त तोंडासमोर वर्तमानपत्र धरून बसता येतं. सकाळी बाळ्याला एक धपाटा घातला. भिंतीवर नखं ओढत होता. दाढी करता करता मी सहज पाहिलं तर बाबा पाकिटावरचं शिक्का न लागलेलं तिकीट काढत होते. परवा डेक्कनवर सुधीर एकदम ओरडला, अरे हाच तो कंडक्टर त्या दिवशी 5 पैसे सुटे नाहीत म्हणाला. मोलकरीण आईला म्हणत होती, रेशनवरची ज्वारी तुम्ही सोडणार आहात का? आमचे एक दूरचे नातेवाईक वारल्याचं कळलं. आई म्हणाली, पत्र लिहायला पाहिजे. काल काका भेटले. म्हणाले, म्हातारपण फार वाईट. सुनबाईला किती वेळेला सांगितलं, अगं मुठभर जांभळं आण, आताशा बाजारात छान येतात. एकदा आमच्या शेजारचे लेले म्हणाले, आपले क्रिकेटर काय पण विटी दांडू खेळतायत हो, पण बाईंच्या पॉलिसीज बरोबरच आहे हा. अहो कोशिशमध्ये संजीव कुमारनी काय काम तोडलंय. अरे नळ आला वाटतं, चला पाणी भरायला. आई जेव्हा देवघरातल्या समईवर हळदी कुंकू वाहते, तेव्हा त्यातून लाल पिवळ्या ठिणग्या उडतात. नेवाशाला असताना असाच एकदा झडझडून पाऊस आला आणि माळदावर वाळत घातलेले कपडे काढायला बाळ्या धावला. खूप मजा आली. कितीतरी वेळ पागोळ्यात पडणारं पाणी आम्ही पाहत होतो. मग आईला म्हणालो, आता गरम गरम धिरडी कर. आमच्या फरसबंदी अंगणात एकदा पिंपळाचं रोप तरारलं. त्याला आळं करावं म्हणून मी फरशी काढली आणि पाहतो तर काय, मुळाभोवती लालजर्द गांडुळं वळवळत होती. अभ्यंग स्नानाच्या वेळी भल्या पहाटे उठून स्नान केल्यानंतर मग काय करायचं हा प्रश्न या दिवाळीतही मला सुटला नाही. बाळ्याला एकदम फटाक्याची लढ उडवलेली आवडत नाही. हिरवे लाल लवंगी फटाके सुटे करून तो खिशात घालतो आणि उदबत्ती घेऊन एक एक वाजवतो. लाल फटाके जोरात वाजतात असं तो म्हणतो. मला तर फटाक्यांवरच्या लक्ष्मीच्या रामाच्या चित्रांच्या चिंध्या झालेल्या पाहवत नाही. आमचा पिंटू फटाक्याला फार घाबरतो. दिवसभर नुसत्या गुलकाड्या पेटवत असतो. आमच्याकडे मुंबईचे पाहुणे आले होते. त्यांनी मला सिगरेटी आणायला सांगितलं. आमचा नेहमीचा दुकानवाला त्यानंतर माझ्याकडे पाहिनासा झाला. काल आई मोरीत पडली. चष्म्याची काच फुटली. वडील म्हणाले, आता 1 तारखेनंतर आणू. बाळ्या कटिंग करून आला. एकदम पांडू स्टाईल. दिवसभर कट लाईनीवरनं उलटा अंगठा फिरवीत होता. दूधवाल्याचं म्हणणं असं होतं की गेल्या रविवारी मी पाव लिटर दूध ज्यादा घातलं. तर आई म्हणते, गेल्या रविवारी आम्ही इथं नव्हतोच. तो म्हणतो, अहो आई, आई म्हणते तुझं दूध आम्हाला नको. काल आई वेगळं अंथरूण घालून पडली होती. मी म्हटलं काय झालं? आई म्हणाली, कावळा शिवला. मग आमचा छोट्या बाळ्या कपडे काढून तिच्याजवळ गेला. परवा रात्री बाबा कसला तरी हिशोब करीत होते. आई म्हणाली, इतकं कर्ज झालंच कसं? तुमचा कारभारच असा. येत्या रविवारी कॉलेजची ट्रिप महाबळेश्वरला जाणार आहे. सुधीर म्हणाला, येणार का? मी म्हटलं, पाहिलंय. त्याला खरंच वाटलं. बाबांनी आज एक चांदीचा पेला गहाण ठेवला. माझ्या लक्षात आलं. पैशाचा कागद रेडिओ खाली ठेवला होता. तुमचा जन्मजात स्वभाव असा पडला. तुम्हाला जमलंय काय? त्या सान्यांचं पहा जरा. मी माझघरात येताच आईची वाक्य बंद पडली आणि बाबा अपराध्यासारखे निमूटपणे बाहेर पडले. रात्री मला अचानक जाग आली. आई रडत होती आणि बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवीत, पुढल्या महिन्यात ओव्हरटाईम आला की आणू असं काहीसं म्हणत होते. आज बाबांचे सेव्हिंग सर्टिफिकेटचे पैसे आले. आई म्हणाली, पावशेर खवा आण. बाबा म्हणाले, नटसम्राटचे दर फार आहेत. आज आपण रेडिओवर श्रुतिका ऐकू. अलीकडे शोभी वाजवीपेक्षा जास्त वेळ आरशासमोर उभी असते. तिला एकदा सटकावली पाहिजे. बशीतल्या गाजरांच्या रोपाला काल पाणी घातलं नाही म्हणून शोभी भडकली.
मी म्हटलं, अगं तू घालत जा. रोज घरी येणारा पोस्टमन थिएटरमध्ये सिव्हिलमध्ये दिसला. क्षणभर मला ओळखताच आलं नाही. आईनं दाणकन स्टोव्ह माझ्यापुढे आदळला आणि म्हणाली, "पहा रे, आज काय आलंय याच्या अंगामध्ये." आयुष्यात पहिल्यांदाच कुत्र्यांची कीव आली. दुपारी चौकात 2 कुत्र्यांची अट्टी पडली होती आणि पोरं मध्ये दगड घालीत होती. परवा वाईचे खोत म्हणून कोणी आले. म्हणाले, "जालन्याच्या इरिगेशन मधले देशपांडे तुमचे कोण? त्यांची मुलगी बीडला दीक्षितांना दिली पहा आणि मुलाची नुकतीच मुंबईला रिझर्व्ह बँकेत बदली झालीये. प्रमोशन मिळालं ना, पण मुलगी चांगल्या घरी पडली हो. सासरे चीफ ॲडिशनल जज आहेत रत्नागिरीला." मी म्हटलं, "चहा घ्या." काल पोऱ्यांची गाण्यांची बैठक झाली. बाळ्या म्हणाला, "गाणं म्हण." जाम म्हटलं नाही. प्रोग्राम झाल्यावर मात्र सतरंजी झटकताना गुणगुणत होता. वरणाला फोडणी दिल्यावर आई थोडं वरण पुन्हा पळीत घालते. आपल्याला काय 2 वेळेला मस्तपैकी चर्र ऐकायला मिळतं. शोभी गणितात नापास झाली. विचारलं तर म्हणाली, "त्या दिवशी तुळशीचं पान खाल्लं नव्हतं." आज मामा आले. चहा पाणी झाल्यावर म्हणाले, "अरे तो पिशवीतला आंबा काढ बरं." संध्याकाळी स्कूटरवाला मित्र वह्या घ्यायला आला होता. आई म्हणाली, "कोण आहे हा?" शोभीचा आज सरकारी दवाखान्यात टॉन्सिलचं ऑपरेशन झालं. दिवसभर आईस्क्रीम खात होती. सकाळी उठल्यावर आपल्या अंगावर 2 चादरी कशा येतात हे मला काल कळलं. आई पहाटेच उठते. वडील जेवताना गंभीरपणे म्हणाले, "आता तुला हातपाय हलवायला हवे. माझी सर्व्हिस संपत आली. त्या दिवशी मी खूप लांब फिरायला गेलो." वडील आज पुन्हा म्हणाले, "मला पेन्शन वगैरे काही मिळणार नाही. आपण काहीतरी धंदा सुरू करू." मी अर्जांचा सपाटा लावला. रोज मारुतीला जायला लागलो. आश्चर्य, आज रेव्हेन्यूत क्लार्कची नोकरी मिळाली. वडील जाम खुश झाले. म्हणाले, "शेरभर गुलाबजाम आण." आई म्हणाली, "देव पावला." आज जेवताना वेगळंच वातावरण होतं. हेड क्लार्क बडवेंची कशी तासली हे वडील सांगत होते, तर शिपाई माझ्या टेबलावर किती आदबीनं कागद ठेवतो हे मी खुलवून सांगत होतो. सगळे आनंदी होते. शोभी बाळ्या आत्ताच नव्या कपड्यांचा क्लेम लावित होती. आई आग्रह करून वाढत होती. सर्वजण मनमुराद हसत होते आणि इतिहासातली पानं मात्र आम्हाला उल्लू बनवत हसत होती. वाह! म्हणजे खरं तर हे भिरभिरं तुम्ही त्याला जे नाव दिलंय ते इतकं परफेक्ट आहे. म्हणजे एक वेगळी शैली खरं तर आम्हाला अनुभवायला मिळाली. नाहीतर आपण कथा म्हटल्यानंतर सुरुवात, मध्य, शेवट असा अ, एक रुळलेली वाट ज्याला म्हणता येईल अशी असते. पण तुमचं भिरभिरं जे आहे ते अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत सतत डोक्यात फिरणारे हे विचार आहेत आणि त्याचीच तुम्ही एक सुंदर कथा केली आहे. खूप छान एक वेगळी शैली अनुभवायला मिळाली. पण मला असं वाटतं, की धन्यवाद. यातही सगळे नातेसंबंध आहेत आणि त्यातली बाई ही महत्वाची आहे. आई जी घरातली आहे, ती खूप हो. महत्वाची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं, की हर्षदाच्या कवितांमध्ये जी बाई आपल्याला दिसते, ती सुद्धा कुठेतरी या अनुभवांना कनेक्ट करणारी आहे. आणि हर्षदा खूप कौतुक आहे, की कपडे वाळत घालणारी बाई हा तुझा जो कविता संग्रह आहे, त्याचं हिंदीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद झालेला आहे. त्यामुळे त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक आणि तुझ्या धन्यवाद. या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या कार्यक्रमाच्या 3 कविता तू वाच आणि त्यानंतर परत एकदा आपण रविराज सरांकडे वळूया. हो, चालेल. पहिली कविता तिचं नाव आहे वाटणी. शाळेसमोरून जाताना तिला दिसतात मोठ्या फलकांवर लावलेले मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो. शाळेसमोरून जाताना तिला दिसतात मोठ्या फलकांवर लावलेले मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो. मुठीत तिचं बोट पकडून चाललेल्या तिच्या चिमुकल्या मुलासाठी ती पाहू लागते स्वप्न. जीवघेणी स्पर्धा, प्रचंड मेहनत, भरपूर अभ्यास, महागडे क्लास, कंबर मोडणारी फी, सततच्या परीक्षा, घवघवीत यश, गुणवत्ता यादीचं महत्व. ती सांगत राहते बरंच काही. वाटणी करत राहते मुलाच्या भविष्यातल्या वेळेची, तिच्या अपेक्षांच्या वेगवेगळ्या कप्प्यांसाठी. पण त्या भोळ्या भाबड्या लहानग्या जीवाला कळतच नसतं. ती काय म्हणते नक्की? ती काय म्हणते नक्की?
तो म्हणतो, आई किती फुलं लागली आहेत बघ झाडाला. आपण घेऊन जाऊ. थोडी तुला, थोडी मला आणि थोडी बाप्पाला. विश्वामधल्या अमर्याद आनंद उधळणीची मुलांनी सहज केलेली असते वाटणी. विश्वामधल्या अमर्याद आनंद उधळणीची मुलांनी सहज केलेली असते वाटणी. पण स्वप्नात रंगलेल्या आईला कळतच नसतं. तो काय म्हणतोय नक्की? तो काय म्हणतोय नक्की? दुसरी कविता आहे प्रवेश. शेजारच्या आजोबांच्या अंगभर पसरलेल्या सुरकुत्या पाहून शेजारच्या आजोबांच्या अंगभर पसरलेल्या सुरकुत्या पाहून 4 वर्षांच्या चिमुकलीनं विचारलं बाबांना काळजीयुक्त स्वरात, तुमच्या अंगावर पण अशाच सुरकुत्या पडणार? तिचा चिंताक्रांत चेहरा बघून ओठांवर आलेलं हो दाबत बाबा म्हणाले, तिचा चिंताक्रांत चेहरा बघून ओठांवर आलेलं हो दाबत बाबा म्हणाले, बराच वेळ आहे त्याला अजून. पण काळ वेळेचा नीटसा अंदाज नसलेल्या त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर अजूनही भीती, कधी ना कधी ही वेळ येणार असल्याची. काळ वेळेचा नीटसा अंदाज नसलेल्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर अजूनही भीती, कधी ना कधी ही वेळ येणार असल्याची. आणि त्याच वेळी मनात चिंता, इतक्या निरागस वयात नश्वरतेची भीती बाळगणाऱ्या या जगात मुलीने प्रवेश केल्याची. तिसरी कविता कपडे वाळत घालणारी बाई हीच सादर करतीये, ज्याच्यावरनं मी माझ्या संग्रहाचं नाव दिलं आहे. अगदी कपडे वाळत घालणे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. अगदी कपडे वाळत घालणे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते. उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा, हे अनुभवातून पक्क मुरलेलं असतं डोक्यात. बाई एक एक कपडा उचलते बादलीतून, ओला असताना झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते आणि मग वाळत घालते. वेळेतच गोष्टी सरळ करणं आणि अनावश्यक घटक झटकून घालवणं तिलाच तर जमतं फक्त. अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवरती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे. घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात, हे तिच्या इतकं कुणाला कळणार? घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात, हे तिच्या इतकं दुसऱ्या कुणाला कळणार? अगदी मागच्या दोरीवरती घालते मुलांचे शॉर्ट्स, नवऱ्यांची अत्तरवस्त्र वगैरे वगैरे. बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसू नयेत काही गोष्टी, याची खबरदारी ती कटाक्षाने घेते. आणि स्वतःची अंतर्वस्त्रे ती तर बाई दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली, अगदी वाळली नाहीत तरीही. कारण ती वाळण्याच्या निकडीपेक्षा ती लपवण्याची निकड अधिक ठसवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात. आणि तीही तेच तर सांगणार असते तिच्या मुलीला. बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते. बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही कुणी विचारलंच, तुम्ही काय करता? तर त्याचं उत्तर, काही नाही, घरीच असते, असं देते. धन्यवाद. वा वा
हर्षदा, खरंच इतक्या सुंदर पद्धतीने म्हणजे बाईने कपडे वाळत घालणे ह्याच्या मागे तू इतक्या त्या प्रत्येक गोष्टीचं विवरण आणि केलंयस, अ, म्हणजे त्याच्या मागची खरी बाई तुला कळलीये. असं म्हणायला बरोबर. हरकत नाहीये. नाही आणि स्त्रियांचे घरगुती श्रम हे अदृश्यच असतात. अगदी याच्याबद्दल 20-22 वर्ष सरकारी नोंद झाली आहे. पण साहित्यात त्याचं असं जेव्हा प्रतिबिंब सुंदर पडतं, त्यावेळेला त्याचा अर्थ सोपा होतो आणि लोकांना खरंच. पटकन भावतो. त्या धन्यवाद. दृष्टीने फार साधं एक कृतीतली पण एक अतिशय म्हणजे खरं तर सुकून गेलेली गोष्ट होती ही कपडे वाळत घालणं. तिला तिने सजीव केलं परत. अगदी. म्हणजे आपल्याकडे धन्यवाद. पूर्वी रूपकातनं सांगणं असायचं ना, तर ते मला खूप आठवलं, की एखादं रूपक घ्यायचं आणि त्या रूपकातनं मागचा स्वभाव विशेष उलगडायचा. तसं काहीसं आज तू या कवितेतनं केलंयस आणि म्हणूनच मला वाटतं तुझी ही कविता खूप गाजतीये आणि लोकांना आवडतीये. हेच खरं तर धन्यवाद. वेगवेगळे पैलू असतात आणि अनुभव असतात. या अनुभवांचीच एक गोष्ट बनते, असं होत असतं. कपडे रविराज सर वाळत घालण्यातून तुमच्यानी बाई बाई उलगडत जाते. कपडे खरंय. वाळत घालण्यातून बाई उलगडत जाते. खरंय, खरंय. म्हणजे एक छान, साधी छान. कृती, पण त्या कृतीतनं बाईला उलगडण्याचं काम आज हर्षदाने केलेलं आहे. येस. त्यामुळे मला असं वाटतं, की कथा असो, ललित लेखन असो, कविता असो, विषय त्यातनं मांडणं आणि तो विषय कसा मांडला जातोय, हे महत्वाचं असतं. रविराज सर, तुमच्याही नदीकाठचे दिवसमध्ये असेच काही वेगळे दिवस आहेत, काही आठवणी आहेत आणि त्या प्रत्येकाच्या मनात एका कप्प्यात असतात. त्याच आठवणी हो. तुम्ही उलगडल्यात. तर नदीकाठचे दिवस आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. हां. नदीकाठचे दिवस हा जो ललित लेख आहे, तो काही वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या लोकरंगमध्ये प्रसिद्ध झालेला होता. अजूनही ते दिवस मला स्पष्ट आठवतात. भिंतीवर बरीच वर्षे असलेली फोटो फ्रेम काढून टाकल्यानंतर उरणाऱ्या चौकोना इतके स्वच्छ. नेवासं तसं लहानसं खेडं, भातुकलीच्या घरासारखं वसलेलं. नाही म्हणाला, श्री ज्ञानदेवांचं एक शांत सुंदर मंदिर तिथं आहे. त्या मंदिराच्या प्रशस्त आणि नीरव सभामंडपात क्षणभर बसल्यावर सामान्य माणसाला सुद्धा सहजी काही सुचून जावं इतकी उदात्त आणि गंभीर शांतता. मंदिराच्या उजव्या अंगाला वळसा घालून गोदावरी कलशातून सोडलेल्या उदकांसारखी संतपणे वाहत असते. अचानक आज लहानपणीचे दिवस आठवायला झालं. मन आनंदून निघालं. दिवाळीत स्वतःच लपवून ठेवलेली एखादी फुलभाज्याची पेटी अचानक सापडावी तसं. मला वाटतं त्या खेड्यात जरा लवकरच अंधारायचं. मग आम्ही दोघं भाऊ घाटावरनं खेळून धडपडत ठेचा काढत घरी यायचो. आई तेव्हा रांगोळीनं कंदिलाची काच घासत बसलेली असायची आणि क्षणात खोलीत कंदिलाचा लख्ख प्रकाश पडायचा. घरात 2च कंदील होते. आई एखाद्या वेळी घराच्या मागच्या बाजूला गेली, थापलेल्या गवऱ्या आणायला गेली, तर थोड्या वेळ कंदील घेऊन गेली तरी ती पुन्हा आम्हाला येईपर्यंत खूप घाबरायला व्हायचं. आई म्हणायची, "परकर घाला." रात्री झोपताना तो कंदील आई खुंटीला बारीक वात करून अडकवायची. त्या खोलीतल्या मिट्ट अंधारात कंदिलाकडे पाहिल्यावर खूप हायसं वाटायचं आणि पाहता पाहता डोळे पेंगुळायचे. जाग यायची तेव्हा आईनं आम्हाला दोघांना हातात एक एक राखेचं खरपूस ढेपसं देऊन ओट्यावर तोंड धुवायला उभं केलेलं असायचं. मला शाळेत जायला खूप आवडायचं. पण भावाला मात्र मुळीच नाही. शाळा कशी चुकवता येईल हे तो पाहायचा. आई शाळेत दामटायची, पण वडील पाठीशी घालायचे. ते आईला म्हणायचे, "अगं जाऊ दे गं, कोठेकर मास्तरांना परीक्षेच्या वेळी वाडीतले टरबूज देऊ." तसे कोठेकर मास्तर कडक, पण तेही टरबुजापुढे नमायचे. गावात ब्राह्मणांची मुलं फार थोडी. आम्ही दोघं बर्वे भटांचं एक आणि कुलकर्ण्यांची 2. मास्तर आम्हा सर्वांना पुढच्या लाईनीत बसवीत. आम्हाला ते एकच मास्तर 7-8 विषय शिकवीत असत. पाऊण तास झाला की घड्याळात पाहत आणि म्हणत, "हं, आता भूगोल." पाऊण तासाने पुन्हा, "हं, आता गणित." कधी भडकले की दिवसभर गणित. माझ्या आईला माझ्या शर्टला दररोज शाईचा डाग मोठा पडलेला असे. मला कळत नसे. एकदा भाऊ म्हणाला, "तो कोळ्याचा नारू तुझ्या शर्टवर पेन धरतो. आज आपण त्याला धरूया." मी म्हटलं, "नको." दुसऱ्या दिवशी मी बसायची जागा बदलली. थंडीच्या दिवसात कोठेकर मास्तर आम्हाला नदीच्या वाळवंटात शिकवायला नेत. तिथे फळा वगैरे नसल्याने फक्त वाचनाचा कार्यक्रम होई. वाळवंटात आम्ही गोलाकार बसत असू आणि मराठीच्या धड्यांचे वाचन सुरू होई.
उन्हं तापायला लागली की मास्तर ओरडत, "पळा आता घरी." काही व्रात्य पोरं तिथंच चड्डीत वाळू भरून ती सांडत न्यायचा खेळ खेळत असत. तर काही मुलं सरळ नदीत डुंबायला जात. आम्हा दोघा भावांना पोहता येत नसे, म्हणून आम्ही नुसतेच पाहत असू. नारू कोळी पोहण्यात पटाईत होता. नदी पलीकडे तो पोहत जायचा आणि तिथल्या उंबराची लालजर्द उंबरं घेऊन यायचा. आम्हाला द्यायचा. काळ्या मुंगळ्यांनी भरलेल्या त्या झाडावरून तो उंबरं कशी काढायचा याचं आम्हाला नेहमी आश्चर्य वाटत असे. ती उंबरं आम्ही फुंकून फुंकून खात असू. काही घरी देखील आणायचो. तेव्हा आई म्हणायची, "मेल्यांनो, नदीवर गेला होतात ना?" आम्ही म्हणायचो, "नाही, नारू कोळ्यानं दिली आम्हाला." कधी कधी आईच्या मागे लागून आम्ही देशमुखांच्या मळ्यात पंपावर अंघोळीला जायचो. आम्हाला तेवढीच परवानगी होती. आमच्या आईला आमची फार काळजी वाटे. पण कधी कधी आम्ही तिला न सांगता नदीवर जायचो. तेव्हा नदीवर एका मोठ्या पुलाचं काम चालू होतं. उंच उंच क्रेन सारखे वर खाली होत राहायचे. सरकारी जीपांमधून हॅटवाले कोणी कोणी येत असत. गावाला ते आकरीतच होतं. गावातली निरुद्योगी मंडळी, पोरं टोरं दिवसभर तिथंच पडलेली असायची. नारू कोळी तेव्हा पाण्यात वाळू भरून टाकलेल्या उंच उंच पोत्यांवरून नदीमध्ये सूर मारायचा. आम्ही ते पाहून थरारून जात असू. मग हळूच रात्री वडिलांना सांगत असू, "बाबा, आज पुलावर गेलो होतो." बाबा म्हणायचे, "पूल झाल्यावर आपलं गाव खूप मोठं होईल." मग आम्ही त्यांच्या खुशीत झोपून जायचो. दर वैशाखात आमच्या खेड्यात मोहिनी राजाची जत्रा भरायची. तेव्हा आठवडाभर शाळेला सुट्टी असायची. शेव, चुरमुरे, गाठ्या, रेवड्या, भजेवाल्यांची दुकानांची पालं गावाबाहेर पडायची. मुसलमानांचा हनीफ तेव्हा आईस कांडीचा निळा डबा सायकलला लावून हिंडायचा. पण मी नेहमी काचेच्या डब्यातलं बुढी का बाल घेत असे. तो गुलाबी कापूस तोंडात टाकला की अलगद विरघळायचा. भाऊ मात्र बाबांकडे हिरव्या बाटलीतल्या हिरव्या रंगाच्या सोडा लेमनचा हट्ट धरीत असे. लेमन पिताना बाटलीतली निळी गोटी एखाद्या वेळेला पोटात जाईल या भीतीने मी कधी घेत नसे. तेव्हा पाकशाळेत सप्ताहानिमित्त भोजन होत असे. तेव्हा फक्त ब्राह्मणांच्याच मुलांना आत सोडीत. गावचा गुरु दारात उभं राहून पोरं पाहून आत सोडी. जत्रेच्या दरम्यान कधी कधी गावाबाहेर सर्कस यायची. तेव्हा सर्कसवाले रात्री मोठा सर्च लाईट फिरवीत. अचानक रात्री फिरणारा हा लाईट पाहून आजूबाजूच्या 5-10 कोसावरच्या वस्त्यावरची माणसं, बायका, पोरं बैलगाड्या जुंपून सर्कस पाहायला येत असत. सर्कशीचे म्हातारे हत्ती अंघोळीसाठी नदीवर आणले जात. दिवसभर आम्ही त्या हत्तींच्या मागे पुढे करीत असू. जत्रेचे दिवस पाखरासारखे झरकन उडून जात. मग सर्कसचा मुक्काम हलत असे. त्यानंतर बरेच दिवस सुनं सुनं वाटत असे. दर 15 ऑगस्टला शाळेत काही निराळीच गंमत असे. आदल्या दिवशी संध्याकाळी शाळेचा शिपाई मैदानावर चुन्याची फक्की टाकून प्रत्येक वर्गाची एक एक रांग तयार करी. सकाळी 7 वाजता पांढऱ्या शर्टला स्पेशल नीळ मारून मुलं शर्ट चड्डीच्या गणवेशात येत असत. मामलेदारांच्या हस्ते झेंडावंदन असल्याने सर्व मुलांचे गणवेश स्वच्छ असणे आवश्यक होते. मला नेहमी 14 ऑगस्टला याची आठवण होत असे. मग आई गडबडीने आमचे कपडे धुत असे. सकाळी तसेच अर्धवट ओलसर कपडे घालून आम्ही शाळेत पळत असू. माझा हाफ चड्डीची बटणं कधीही जागेवर नसत. मी नेहमी वरून करदोडा मारीत असे. झेंडावंदन झाल्यावर मामलेदारांचे भाषण होई. टिळकांनी काय केले हे सांगितल्यावर गांधीजींनी काय केलं हे ते सांगत. मग तुम्ही काय करायला हवं हे सांगून झाल्यावर सगळ्यांना केळी वाटण्यात येत असत. मग आमचे कोठेकर गुरुजी झेंड्याच्या रंगाचं महात्म्य सांगत. झेंड्याची काठी 5 ते 6 फूट लांब असावी. झेंडा धुतलेला आणि स्वच्छ असावा. तो सर्वांना दिसेल अशा उंच ठिकाणी लावावा वगैरे वगैरे सांगत असतानाच पोरांची चुळबुळ सुरू होईल. मग एकदम जनगणमन होऊन 15 ऑगस्ट संपत असे. एरवी ओक्या बोक्या वाटणाऱ्या झेंडावंदनाच्या चबुतऱ्याभोवती असंख्य केळीची सालं पडलेली असत. आईच्या धाकामुळे आम्ही फारशी टवाळकी करीत नसू, परंतु टवाळ मुलांच्या सहवासात ती होई. तीही भीतभीतच. एखाद्या रविवारी आम्ही देशमुखांच्या वाडीवर जात असू शेंदाड खायला. झेंडूच्या फुलांमधलं खोबरं खाण्यासाठी कितीतरी फुलं आम्ही फाडून फेकत असू. मला ज्वारीच्या ताटावर पडलेली साखर खायला खूप आवडायचं.
शेराच्या चिकाचा चेंडू करण्यात आमच्यातली 2-3 पोरं पटाईत होती. खापराच्या तुकड्यावर ती चीक धरीत आणि दिवसभर गोल गोल चोळून मोठा टम्म चेंडू करीत. तो इतका टणक होई की विचारता सोय नाही. शेराची वाळलेली फुलं फोडून म्हाताऱ्या उडवण्याचा तेव्हा वेगळाच नाद आम्हाला लागला होता. वाडीतल्या रिठ्यांच्या झाडाखाली रिठ्यांच्या बिया घेऊन आम्ही घरी येत असू आणि मग ओट्यावर बसून फरशीवर त्या घासून एकमेकांना चटके देत असू. सुट्टीच्या दिवशी कोळशाने पाटी घासायचा आमचा कार्यक्रम असे. 2-3 तास कोळसा गुळगुळीत होईपर्यंत आम्ही पाटी घासत असू. मग मी दुधी पेन्सिलीने माझं नाव इयत्ता लिहित असे. भाऊ मात्र दगडी पेन्सिलीनं ती लिही. मग आमची दगडी चांगली की दुधी चांगली असं भांडण होत असे. मग तो दगडी पेन्सिलीनं पाटीवर टर्र करीत मुंग्यांची रांग काढून दाखवे. मग मी ती घेण्यासाठी भांडत असे. आमच्या मामानं आम्हाला बेरंगी पेन्सिलीचा एक पुडा आणून दिला होता. थोडी फिरवली की हिरवा, थोडी फिरवली की गुलाबी. मी वर्गातल्या सर्व मुलांना त्या वाटून टाकल्या. आमच्या वर्गातील मामलेदाराचा मुलगा गुलाबी डबीत एक हिरवं स्पंज पाटी पुसण्यासाठी आणीत असे. त्यानं ते कुठून पैदा केलं होतं माहित नाही. आम्हाला मात्र तसलं कधी काही मिळालं नाही. आम्हाला वह्या फारशा नव्हत्या. 4 वह्यांमध्ये मध्यभागी त्रिकोण करून मी 8 विषय बसवले होते. माझ्या इतिहासाच्या वहीत नेहमी चॉकलेटचे कागद आणि सिगारेटची चांदी असे. एकदा कुलकर्णींच्या रघुनं चॉकलेटच्या कागदाच्या बाहुल्या करून मला दिल्या. बोटं फिरवून क्षणार्धात तो बाहुल्या करीत असे. त्या बदल्यात त्यानं माझ्या वहीतलं मोराचं पीस केव्हा मारलं हे मला कळलंच नाही. कितीतरी दिवस मी ते कुंकू टाकून जपून ठेवलं होतं. नुसता हात जवळ नेला की असा मस्त टक्का द्यायचं. दर गुरुवारी नदीच्या वाळवंटात गुरांचा बाजार भरे. तेव्हा गाव अगदी गजबजून जाई. गाई म्हशींना स्वच्छ धुवून त्यांची शिंग सोलून त्यांना बाजारात आणत. मग मी आणि माझा भाऊ हटकून त्या दिवशी बाजारात जात असू. बाजारात एखाद्याच्या जनावराच्या खरेदीचा कागद झाला की तो आजूबाजूच्या 4 लोकांना पेढे वाटीत असे. आम्हालाही मिळत. नदीच्या वरच्या अंगाला टेकडीवर एक छोटासा गुरांचा दवाखाना होता. तिथं गुरांना बाटलीनं औषध पाजण्यात येई. ते पाहून आम्हाला खूप गंमत वाटे. आमच्या त्या खेड्यात मशिनरी वगैरे काही नव्हती. होती ती एक पाण्यावर चालणारी पिठ्याची चक्की. गिरणीबाहेरच्या लोखंडी पिंपात नळानं त्यामध्ये सतत पाणी पडत असे. ही चक्की पाण्यावर कशी चालते याचं मला खूप आश्चर्य वाटे. गावात एकच गिरणी असल्याने बाजाराच्या दिवशी लोक धान्य घेऊन तिथून दळून नेत असत. पुढं ती गिरणी बंद पडली. गिरणीवाल्याचा पोरगा खेळता खेळता एकदम पट्ट्यात अडकला आणि मेला. तेव्हापासून गिरणीवाल्याचं मनच लागेना. पुढं तो गाव सोडून निघून गेला. नंतर कित्येक दिवस लोक बोधेगाव मधल्या नदी पार जाऊन दळण दळून आणीत असत. उन्हाळ्याची सुट्टी पडली की जळगावच्या आत्याची कमल आमच्याकडे यायची. तिची आमची खूप गट्टी जमायची. ती मला अंगणातल्या चाफ्यांच्या फुलांची अंगठी करून द्यायची. पण ती कशी घालायची हे मला कळायचं नाही. मग ती अंगठी दोन्ही बोटात धरून मला दाखवीत म्हणायची, "हात वेड्या, ही पहा अशी घालायची." तिच्या गोऱ्या बोटांवर ती पिवळी धम्म अंगठी खूप खुलून दिसायची. ती कंबळ काचांची माळ खूप छान करी. बांगड्यांचे तुटलेले रंगीबेरंगी तुकडे पंक्तीवर धरून ती एकमेकांना जोडीत असे. तिनं अशी तयार करून दिलेली कंबळ काचेची माळ आम्ही दारावर लावली होती. माझ्या वाढदिवसाला तिनं जळगावहून एक पांढरा शुभ्र गुंड्याचा ससा विणून फ्रेम करून पाठवला होता. तिच्या बोटात काही वेगळीच कला होती. पुढं आम्ही मुंबईला आलो. तेव्हा मोटारी लोकल गाड्यांचं खूप अप्रूप वाटलं. बटन दाबल्यावर लाईट लागतो हे माहीत झाल्यावर आम्हा दोघा भावांचा दिवसभर तोच चाळा चालू असायचा. तेव्हा बटणं खूप उंच होती. आम्ही उंच उडी मारून ती लावत असू आणि जेव्हा सहज हात लांबवून बटणं लावता यायला लागली तेव्हा आम्ही मुंबईकर झालो होतो. वा, सगळे लहानपणचे दिवस आठवले आणि हो. सगळ्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे तुम्ही त्या एकमेकात गुंफल्या आहेत. सगळ्यांनी केलेली ती चाफ्याची अंगठी, चॉकलेटच्या कागदाच्या बाहुल्या, 2 हातवाल्या हो. बाहुल्या
वगैरे सगळं खरं तर डोळ्यासमोरून आलं. आणि आपण हे सगळं केलेलं आहे लहानपणी. माहीत नाही हो, आत्ताच्या सगळ्यांनीच काळातल्या केलेलं आहे तसं. मुलांना हो, आत्ताच्या काळातल्या मुलांना हे बालपण मिळालं नाही. एवढं नाही मात्र कळणार. आपल्याला वाटत राहतं. त्यांचं बालपण आणि आणखीन माझं काही वेगळं बालपण आहे. ग्रामीण भागात गेल्यामुळं तो एक आणखीन वेगळाच अनुभव होता सगळा. खरंय, खरंय. त्यामुळे ते सगळं डोळ्यासमोरून गेलं. आणि हर्षदा पुन्हा एकदा तुझ्या कवितांकडे वळताना आजच्या काळातलं भान जसं आता यांच्या लेखामध्ये शेवटी ते म्हणाले, की आम्ही मुंबईत आलो आणि नंतर बटन लागतंय. इथून ती एक वेगळी सुरुवात झाली. तसं हर्षदा तुझ्या काही कवितांमधनं आजच्या काळातलं भान तू देताना दिसतेस. त्यामुळे मला असं वाटतं, की त्या काही कविता आता तू आमच्यासमोर सादर कराव्यात. हो. भान हीच कविता सादर करते आधी. माझ्या प्रिय भाच्या, माझ्या प्रिय भाच्या, तुझ्या लहानशा गावातून तू आला आहेस माझ्या या महानगरात सुट्टी घालवायला. तुझ्या लहानशा गावातून तू आला आहेस माझ्या या महानगरात सुट्टी घालवायला. चांगली गोष्ट आहे. बदल हवाच. पण तुझ्या डोळ्यात जर दिसत असेल इथल्या प्रत्येक गोष्टीचं आकर्षण आणि पाहत असशील तू इथं स्थायिक होण्याची स्वप्न, तर सावधान. तुझ्या डोळ्यात आहे ध्येय शिखर गाठण्याचं. तुझ्या डोळ्यात आहे ध्येय शिखर गाठण्याचं, पण शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत होत राहते खूप दमछाक. पोचल्यावर गाठीस पडतो अंतहीन एकटेपणा आणि उरते समोर फक्त दरी. दिसतात तुला इथे धावणाऱ्या आलिशान गाड्या, दिसतात तुला इथे धावणाऱ्या आलिशान गाड्या, पण त्या ओकत असलेला धूर फुफ्फुसात भरून कमी होत चाललेलं आयुष्य दिसलं का रे तुला? मान मोडेपर्यंत उंचावून ज्यांच्याकडे पाहावं लागेल अशा उत्तुंग इमारती आवडतात तुला. मान मोडेपर्यंत उंचावून ज्यांच्याकडे पाहावं लागेल अशा उत्तुंग इमारती आवडतात तुला. पण त्यासाठी मान मोडून काम करावं लागतं आणि कणा मोडून हुजरेगिरीही. फ्लायओव्हर्स पासून विमानांपर्यंत, फ्लायओव्हर्स पासून विमानांपर्यंत कशा कशानी दाखवली असतील तुला उडण्याची आभाळभर स्वप्न. फ्लायओव्हर्स पासून विमानांपर्यंत कशा कशानी दाखवली असतील तुला उडण्याची आभाळभर स्वप्न. पण इथे उडताना तोडावं लागतं मातीत खोलवर रुतलेल्या मुळांशी नातं, तेव्हा त्रिशंकू सारखी अधांतरी होते अवस्था. काचांच्या त्या चकचकीत भिंतींचं तुला म्हणे फार आकर्षण. काचांच्या त्या चकचकीत भिंतींचं तुला म्हणे फार आकर्षण. पण सोन्या, प्रत्येक चकाकणारी गोष्ट नसते सोनं. प्रत्येक चकाकणारी गोष्ट नसते सोनं आणि काच तर कधीही तडा जाऊ शकणारी गोष्ट. खुणावत असतील तुला चायनीज टपऱ्यांपासून पंचतारांकित हॉटेल्स पर्यंत सगळ्या चवी गंध रंग सजावट. खुणावत असतील तुला चायनीज टपऱ्यांपासून पंचतारांकित हॉटेल्स पर्यंत सगळ्या चवी गंध रंग सजावट. पण शहरवासियांच्या वाढत्या चरबीची सरकार पातळीवर घेतलेली दखल वाचली आहेस का तू पेपरमध्ये? मान्य. मान्य मॉल मधल्या वस्तूंचा मोह आवरता येत नाही सहजासहजी. मान्य मॉल मधल्या वस्तूंचा मोह आवरता येत नाही सहजासहजी. पण अनावश्यक गोष्टींवर उपयुक्ततेपेक्षा खूपच जास्त पैसे खर्च केल्याचा अपराधी भावही पिच्छा सोडत नाही सहजासहजी. पोरा, तरीही तुला स्थायिक व्हायचं असेल इथे तर जरूर हो. पोरा, तरीही तुला जर स्थायिक व्हायचं असेल इथे तर जरूर हो. होईल ही त्यातून तुझी प्रगती. पण एकच लक्षात ठेव, गाडी चालवताना महत्वाचं नसतं शर्यत जिंकणं. गाडी चालवताना महत्वाचं नसतं शर्यत जिंकणं, महत्वाचं असतं ते फक्त कुठं थांबायचं याचं भान, कुठं थांबायचं याचं भान. दुसरी कविता सादर करते जी कवितेवरचीच आहे. कवितेचं नाव आहे ध्रुव जागा.
ज्याच्या विना जगूच शकणार नाही असं वाटतं, ज्याच्या विना जगूच शकणार नाही असं वाटतं, अशा जीवलगानं त्याचं सगळं प्रेम पूर्वलक्षी प्रभावासह सहज मोडून काढावं आणि त्याच्या डोळ्यात उरावं फक्त 7 जन्मांचं अनोळखीपण, तशी भासते कविता कधी कधी. ज्याच्या विना जगूच शकणार नाही असं वाटतं, अशा जीवलगांनी त्याचं सगळं प्रेम पूर्वलक्षी प्रभावासारखं सहजपणे मोडून काढावं आणि त्याच्या डोळ्यात उरावं फक्त 7 जन्माचं अनोळखीपण, तशी भासते कविता कधी कधी. येतच नाही मुठीत, येतच नाही मुठीत अशा वेळी चांदण भरल्या आभाळाचं तेजस्वी समाधान. कित्येक दिवस जातात दैनंदिनीच्या चक्रात गुरफटून, जगरहाटीच्या गाड्यासोबत फरफटत. समोर धो-धो कोसळत असतो वळवाचा पहिला पाऊस. समोर धो-धो कोसळत असतो वळवाचा पहिला पाऊस. जगलेल्या सुमधुर क्षणांच्या आठवणींचा दरवळ आणणाऱ्या मृदगंधासह. आणि तरीही मी उभी असते अगदी कोरडी ठक्क, डोळ्यांनीच नव्हे तर मनानेही. समोर धो-धो कोसळत असतो वळवाचा पहिला पाऊस, जगलेल्या सुमधुर क्षणांच्या आठवणींचा दरवळ आणणाऱ्या मृदगंधासह. आणि तरीही मी उभी असते अगदी कोरडी ठक्क, डोळ्यांनीच नव्हे मनानेही. मेंदूतलं प्रतिभेचं रसायन शोषून घेतलं कामाच्या ताणानं, की प्रॅक्टिकल जगात टिकून राहण्याच्या भीतीनं मीच स्वतःला बनवलं गुळगुळीत दगड? कळत नाही काहीच. सगळ्यांनी लाथाडल्यावर, सगळ्यांनी लाथाडल्यावर जी एकमेव ध्रुव जागा उरते माझ्या आयुष्यात, सगळ्यांनी लाथाडल्यावर जी एकमेव ध्रुव जागा उरते माझ्या आयुष्यात, तीच अशी एकाएकी कशी नष्ट होऊ शकते? पण असं वाटत असतानाच आयुष्य घेऊन येतं एखादं हृदयस्पर्शी क्षण. पण असं वाटत असतानाच आयुष्य घेऊन येतं एखादं हृदयस्पर्शी क्षण आणि प्राजक्ताच्या सड्यासारख्या भरभरून बरसू लागतात कविता. मधला वांझोटा काळ मागे सारत कविता परत येते. मी आहेच कायम सोबत याची ग्वाही देत. तप न करताही मिळालेल्या ध्रुव जागेच्या वरदानासह. कविता असतेच आपली, कविता असतेच आपली, ती नाही सोडून जात विश्वासघातकी प्रियकरासारखी. झऱ्यासारखी वाहत राहते ती आपल्यातून, आपलाच एक भाग असल्यासारखी, नवे नवे तर आपणच असल्यासारखी, आपणच असल्यासारखी. माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे गोष्ट शहाण्या सशाची. ससा कासवाची आपल्याला गोष्ट माहित आहे आणि आपण त्यातल्या सशाला मूर्ख म्हणतो की तो झोपून राहिला. पण माझ्या कवितेचं नावच आहे गोष्ट शहाण्या सशाची. कदाचित सशाला कळली असेल शर्यतीत धावण्यातली निरर्थकता. कदाचित सशाला कळली असेल शर्यतीत धावण्यातली निरर्थकता आणि म्हणूनच वेगानं पळून दमल्यावर झोपला असेल तो. झटकला असेल त्याने जीवघेण्या स्पर्धेचा ताण. झटकला असेल त्याने जीवघेण्या स्पर्धेचा ताण आणि निवडली असेल आरोग्यदायी झोप. त्यावेळी सुरळीत झाला असेल सशाचा वाढलेला रक्तदाब. त्यावेळी सुरळीत झाला असेल सशाचा वाढलेला रक्तदाब. कमी झाली असेल हृदयातली धडधड. मेंदूत स्त्रवली असतील सकारात्मक रसायनं. मेंदूत स्त्रवली असतील काही सकारात्मक रसायनं आणि मग झोपी गेलेल्या सशाला पडली असतील सुंदर स्वप्नही. मान्य, मान्य ससा हारला होता त्या शर्यतीत. मान्य, ससा हारला होता त्या शर्यतीत, पण हेही खरंच की ससा ऐन तारुण्यात हृदय विकारानं मात्र नक्कीच वारला नव्हता. हृदय विकारानं मात्र नक्कीच वारला नव्हता. धन्यवाद. वा वा.
हर्षदा, ससा कासवाची वेगळीच गोष्ट आणि सशाच्या त्या थांबण्यामागचं एक वेगळंच तत्वज्ञान खरं तर आज तू तुझ्या कवितेतनं मांडलेलं आहेस. त्यामुळे खूप वेगळ्या प्रकारच्या कविता आहे, आत्मभान निर्माण करणाऱ्या कविता आहेत आणि समाजाला काहीतरी देऊन जाणाऱ्या कविता आहेत. नीलमताई, आज धन्यवाद. दोघांच्याही लेखनाबद्दल काय सांगाल? आधी रविराज गंध्यांच्याकडे येते. दोन्ही त्यांनी जे वाचन केलं त्याला मुक्तकथा असंही म्हणता येईल. जसं मुक्त छंदातले गीतं असतात, कविता असतात, तसं मुक्त छंदातली कथा म्हणता येईल. त्याचबरोबर नदीकाठचे दिवस मध्ये त्यांनी अगदी ग्रामीण भागातलं चित्र आणि विशेषतः मला तर असं वाटतं की एक साधारण 40 किंवा 50 सालचा काळ हा असावा. कारण केशवपनाचा उल्लेख त्याच्यात येतो. माझ्या माहितीप्रमाणे आणि स्मरणाप्रमाणे शेवटचं हो. केशवपनाची घटना महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 60च्या सुमाराला घडलेली आहे. त्यामुळे त्याच्या आधीचं हे काळ असावा असं वाटतंय. आणि कोसलाकार तुमचे वरती प्रभाव आहे. त्याची सुद्धा एक वेगळी ओळख अशी दिसते, की छोट्या गावांचे मोठे होणाऱ्या शहराबरोबर अगदी छोट्या गावांमध्ये असणारी अ, अदृश्य म्हणता येईल आणि सारखी दृश्य होणारी जीवनामध्ये प्रत्यक्षात असणारी जातीची रचना. त्याचबरोबर शाळा, पाटी, पेन्सिलं, बंद पडलेल्या गिरण्यांचे संदर्भ याच्यामधून बदलतं खेडेगाव समोर येतं. आणि त्याच बरोबर भिरभिरं याच्यामध्ये बघत असताना मात्र वायू वेगाने भिरभिरणारं मन हे समोर दिसतं आपल्याला. दुष्ट कनिष्ठ मध्यम वर्गातलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये पैशाची असणारी ओढाताण आणि सरकारी नोकरीमध्ये नोकरी मिळाली म्हणजे एकदम बदललेलं त्या माणसाचं स्थान हे फार तुम्ही संवेदनशीलतेने टिपलेलं आहे. एका अर्थाने आता हे सगळं त्या प्रकारचं जीवन माहिती असणारी किंवा ज्यांना माहिती पाहिजे अशी पिढी पण कमी होत चाललेली आहे त्यामध्ये. हो. आणि त्यात मला असं वाटतं, की तशी आई पण नाही आहेत आणि तशी मुलं पण राहिलेली नाहीयेत. आपण ज्या प्रकारे जीवन बदलताना वेगाने पाहतोय. पण अशा वेळेला सुद्धा आपण कुठे होतो, आपला समाज कुठे होता, याचं दर्शन या दोन्ही तुमच्या कथांमधून घडतंय. आणि भिरभिरामध्ये मुक्त विचारांमधून मुक्त कथा मी त्याला म्हणेन. पण नदीकाठचे दिवसमध्ये परत संस्कार शेवटी कसे घडत असतील त्याचं पण एक फार सुंदर उदाहरण उलगडतं, की त्याच्यामध्ये तो शाळा शर्टावरती पेन धरतोय मुलगा म्हटल्यावरती त्याला जाऊन जाब विचारण्यापेक्षा आपण आपली जागा बदललेली बरी. त्यामुळे कुठेतरी दबून राहायची सवय ती मध्यम वर्गात खास करून दिसते आपल्याला आणि विशेषतः ठराविक समाजाचं ज्यांना पार्श्वभूमी आहे तिथे, की आपण स्वतःहून भांडण काढू नये. आपण चांगलं असलं की जग चांगलं असतं. असे आपल्याला संस्कार असतात. खरं आपण चांगले असलो तरी जग चांगलं असतं तसं नाहीये. हे मोठं झाल्यावर कळतं हळू-हळू. पण प्रत्यक्षामध्ये तो संस्कार लहानपणापासून प्रत्येक आई मुलांवर करत असते, की आपण चांगलं असतं म्हणजे जग चांगलं असतं. आणि हे सगळं करत असताना सुद्धा तुम्ही शाळा, पाटी, पेन्सिल हे सगळं पाहताना सुद्धा अ, गाव कसं बदललं आणि मुंबईत आल्यावरती तेच आपल्याला म्हणजे जी गोष्ट साधी वाटली, पण ती हाताशी आली, की सारखी बटणं लहान कमी करायची उडी मारून आणि त्यात तुमचा भाऊ जो आहे ना, तो आता भाऊ मोठ्या झाल्यावर कसं झालंय कळायला आत्ता आम्हाला मार्ग नाहीये. पण त्याचं किंवा धाकटी बहीण एक अविभाज्य घटक असते लहानपणामधली आणि बहुतेक मोठ्या भावंडांनी कोणी त्यांना दिली नाही तरी जबाबदारी स्वतः स्वीकारलेली असते, की आपल्याला आई-वडील शिस्त लावतायत तशी शिस्त आपण धाकट्या भावाला लावायची. त्याच्यामुळे कळत-नकळत नेतृत्व सुद्धा त्या धाकट्या भावाचं आपल्याकडे आलेलं असतं आणि त्याचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यात तो तुमचा साथीदार आहे, बरोबर पार्टनर आहे अगदी. तो ठेवतो काही गोष्टी, फळं मिळालेली ती कळू देत नाही आणि आई मात्र शेवटी आईच असते. त्यामुळे तिला मात्र बरोबर तुम्ही काय उद्योग करून आलायत हे कळत असतं. असं एक अतिशय सुंदर म्हणता येईल आणि त्याचबरोबर सहृदयता त्यामधली सगळी जीवनामधली ही समोर येते. आजकाल ग्रामीण भागात सुद्धा तसं खेडं राहिलं नाहीये. पण अगदी इंटिरियर भागामध्ये काही ठिकाणी असं जीवन दिसू शकतं. पण मोबाईल फोन किंवा टेलिव्हिजन हे सुद्धा त्याचा आता अविभाज्य भाग झालेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून कोणी म्हटलं अजून 100 वर्षांनी, की बाबा कसं होतं महाराष्ट्र? तर त्याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात गेल्या काही दशकांच्या मधलं शहरं आणि गावं याचं वर्णन याच्यामधून खूप जवळचं वाटतंय. आणि तुमची सर्व निरीक्षणाची जी शीलता आहे, त्याचबरोबर त्याच्यात एक थोडासा समीक्षक पण बसलेला दिसतोय, की जो त्याच्यावरती काहीतरी भाष्य करत असतो. आणि त्यामध्ये काही शब्दही नवीन आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः काय कंबळकट्टी किंवा असे काही शब्द, की जे तसे पटकन वापरामध्ये नाहीयेत. असे शब्द सुद्धा तुमच्या भाषेमध्ये आलेले दिसतायत. त्याच्यामुळे त्या स्मृती किती जागृत आहेत, ते सुद्धा दिसून येते.
मला असं वाटतं की तुमचा हा जो प्रयत्न आहे मुक्त कथांचा, तो खरोखर खूप छान याच्यासाठी आहे, की त्या सगळ्यातून एक वेगळं सूत्र परत तयार होतं. असं नाहीये की एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाहीये. त्यामधून जी कथा एकेका तुकड्यातून शेवटी कॅलिडोस्कोपमधून जशी काचेचं एक सुंदर चित्र तयार होतं, तशी ती कथा उमलत गेलेली आहे आणि म्हणून या दोन्ही कथांच्या बद्दल आज वाचक अगदी खुश होतील याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाहीये. हर्षदा, तुम्ही वाटणी, त्याच्यानंतर प्रवेश, नंतर कपडे वाळत घालणारी बाई या 3 कविता पहिल्या टप्प्यामध्ये वाचल्या आणि त्याच्यामध्ये कपडे वाळत घालणारी बाई जी आहे, ती तर मी असं म्हणेन की नवीन युग. मग त्याच्यात एक शब्द नेहमी वापरला जातो की पूर्वी वेलफेअर, कल्याण स्त्रीचं असं भूमिका होती. नंतर हळू स्त्रीच्या श्रमांचं जेव्हा मोजमाप व्हायला लागलं, तेव्हा ते विकासासाठी किती तिचं योगदान आहे हे समोर यायला लागलं. मोठ्या तात्विक विचाराचं एक त्याला परिमाण द्यायचं म्हटलं तर. आणि डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्हज ऑफ विमेन ऑफ न्यू एरा, की ज्या स्त्रीला नवीन युगामधलं स्त्रीचे कष्ट आणि त्याचा अर्थ तिने जो लावलेला आहे, तो मांडण्याचा धारिष्ट आहे. हे पहा, पूर्वी कवितांचे विषय म्हणजे चंद्र, फूल, सूर्य, कविता, पाऊस अशा सगळ्या कवितेवरचे कविता असे असायचे. अशाला कपडे वाळत घालणारी स्त्री हा एक दगड फोडणारी बाई एक वेळ काय हे होऊ शकते. अनेकांच्या कवितेचा विषय होऊ शकते. पाणी रांधणारी बाई होऊ शकते, पण कपडे वाळत घालणारी बाई ही हर्षदासारख्या एखादीला दिसते. कारण तुमची दृष्टी एका संवेदनाशील आणि स्वतःचा स्थान शोधणाऱ्या स्त्री कवयित्रीची आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला साध्य होतं. तुमचं एक दुसरं मला निरीक्षण दिसलं, की वाटणी असेल किंवा तुमच्या भाच्याला भान उद्देशून लिहिलेली कविता असेल, त्या छोट्या मुलांच्या नजरेतून त्यांना दिसणारं जग, त्याचं आकर्षण आणि त्यामध्ये तुमचं मातृहृदय किंवा तुम्हाला त्यांची वाटणारी काळजी ही खूप तुम्ही समर्थपणाने मांडलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही जे म्हणता महत्वाचं असतं ते फक्त कुठं थांबायचं ते भान. याच्यामधून सुद्धा अनेक गोष्टी जशा दिसतात तसं सुरकुत्या पडणारा आपले वडील दिसल्यावरती छोट्या मुलाला जो प्रश्न पडतो, तर त्यामधून तुम्ही त्यांचं आणखीन मोठ्या माणसाचं जग याच्यातली जी दरी आहे ती अधोरेखित होते असं मला वाटतंय आणि त्यात मी असं म्हणेन की संस्कृतीवर मला ताशेरे नाही द्यायचे, पण एक कुठे ना कुठे लहान मुलाने अजून बोलण्यापेक्षा त्यांना स्तब्ध करायचं, त्यांना गप्प बसवायचं, त्याचा पुढचा प्रश्न येऊ नये, असं एकदाच उत्तर देऊन टाकायचं. असा एक संस्कार सुद्धा आई-वडिलांच्या मनावर झालेला असतो, कारण ते तसे वाढलेले असतात, की सारखं कार्ट्या तेच-तेच विचारू नकोस. तर त्याच्यामुळे आता आधुनिक आई सुद्धा काही वेळेला पहिलाच प्रश्न असं उत्तर देते, की "तू मोठा झालास की कळेल." तर मी आता नवीन पद्धतीने जे आया वाढवण्याचा प्रयत्न करतायत, तर त्या मुलांना असं मी विचारताना पाहिलेत, की "तू मग असा कुठे माणूस पाहिला होता सुरकुत्या बघणारा? मग तुला भीती वाटली का?" त्याच्यामधून एक होतं, की त्या मुलाला गप्प बसण्यापेक्षा आपल्या मनातल्या शंका आपण आईकडे सांगितल्या पाहिजेत. हे स्पष्ट होतं. हे सुद्धा नवीन मातृत्वाचं एक भान असतं आणि तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपात जे आपल्याला दिसतं ते खूप प्रभावीपणे मांडलेलं आहे. त्याखेरीज ध्रुव जागा याबद्दल तर म्हणायचं झालं तर जी एकमेव गोष्ट आपल्या सोबत राहते सर्व परिस्थितीमध्ये आणि ती त्यामुळे खूप हवीशी असते आणि त्याच वेळेला त्यातून आत्मभान मिळवून देणारी असते, याच्याबद्दलची जाणीव खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. मला असं वाटतं, की तुमच्या कविता ज्या वाटेवर वाचकांना घेऊन जातात, तर ती कवयित्री बरोबरची फक्त ती एक कविता नाहीये, तर तो कवयित्री बरोबरचा सहप्रवास आपला असावा, असं वाचकांना वाटतं. हा त्या कवितेचं फार मोठं यश आहे असं मला मला दिसून येतं. केवळ वा. तुम्ही एका अनुभवापुरतं ते नाहीये, तर वेगवेगळ्या अनुभवात दैनंदिन जीवनातल्या अनुभवांशी जोडल्याबरोबर तुम्ही त्या स्त्रीच्या घुसमटीबरोबर एक मार्मिक भाष्यकार पण त्याच्यामध्ये आहात आणि ते सशाच्या गोष्टीमध्ये दिसून येतं, की ती शहाणा ससा जो आहे, तो हृदयविकाराने वारलेला नव्हता. सश्या आणि कासवाच्या कासवाच्या बद्दलच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मी पैलू पाडलेल्या कथा पाहिलेल्या आहेत, की ज्याच्यात ससा आणि कासव हे दोघं जण ठरवतात मैत्री करायची. त्याच्यात त्यांनी बरेच ऑप्शन्स दिले होते ग्रुप डिस्कशनमध्ये, की दोघांनी मैत्री करायची आणि ज्यावेळेला टेकडी येते, त्यावेळेला तो कासव पुढे जायला लागतं आणि ससा पुढे जातो, कासव त्याला जोडून घेतं आणि ते टुन-टुन टेकडी पार करतात आणि मग काय होतं, की मग तळ येतं आणि तळ्यात आल्यावर काय करायचं, तर ससा टुण्णकन उडून कासवाच्या पाठीवर बसतो आणि कासव आणि ससा मिळून ते तळ पार करतात. त्याच्यामुळे इनोव्हेशन्स या छोट्या मुलांच्या गोष्टींमधून सुद्धा काय संस्कार होतात, ते जर का पाहिलं, तर त्यातला हा जो संस्कार आहे, की आपण इतकंही धावू नये, की ज्याच्यामुळे आपल्याला हृदयावरती ताण येईल. आपल्या सगळ्या शरीर, मन, व्यायाम, बाकीच्या गोष्टींशी आपल्या आयुष्यातल्या यशाचा खूप संबंध आहे.
हे तुम्ही फार सोप्या शब्दात फार सुंदर अधोरेखित केलेलं आहे. आणि मला असं वाटतं, की जे डॉक्टरच्या व्याख्यानाने होणार नाही ते कवीच्या एखाद्या कवितेमध्ये बोलायचं होतं. आणि कवयित्रीने सांगितलं तर डॉक्टरनी सांगितलं तर राग येतो. पण कवीनी किंवा कवयित्रीने सांगितलं तर वाटतं वाटतं की हो हे बरोबर आहे. साहित्याचं फार मोठं सामर्थ्य आहे असं मला वाटतं. या दृष्टीने आपल्या ज्या सगळ्या शाही कविता तुम्ही वाचल्या, त्यात नश्वरतेची भीती, कपडे वाळत घालणारी स्त्री, नंतर भाच्याला तुम्ही सांगताय, गृहजागा, या सगळ्या कवितांबरोबर अ, कपडे वाळत घालणाऱ्या स्त्रीबद्दल मला एक अजून थोडं ॲड करावंसं वाटतं, की हे आपण आपल्या भारतातल्या कपडे वाळत घालणाऱ्या स्त्रीच्या बद्दलचं बोलतो. परदेशात मी गेले, तिथे मला त्या स्त्रीचा उल्लेख केल्याशिवाय मला हे पूर्ण होणार नाही. म्हणजे पॅट्रिशिया नावाची माझ्या मुलीच्या घरी अशी तासावरती 4 तास प्रमाणे काम करता येते. आणि त्या पॅट्रिशिया आल्यावरती तिची कपडे घालण्याची जी पद्धत आहे ना, ती एक वेगळीच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ती ते तर अंतर्वस्त्र तर लपवून ठेवतेच ती, पण त्याची पण घडी अशी घालते, की ते रुमालासारखं दिसेल. म्हणजे त्याच्यामध्ये ती ज्या काही स्पॅनिश परिस्थितीतून आलेली आहे, त्याच्यात तिला संस्कार असा केलेला आहे, की कपडे वाळत घालण्याच्या सुद्धा तिला शिस्त लावलेली आहे जास्त मोठ्या प्रमाणात. म्हणजे लपवण्याच्या बरोबर अगदी सुंदरतेने कसं लपवायचं आणि ते सुरकुतीशिवाय कसे घडी घालायचे. एक शास्त्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघितलं तर युरोपमध्ये सुद्धा मी बायका बघते की 4-4 तास त्या लॉन्ड्री करत असतात. म्हणजे इस्त्री करत असतात 4-4 तास. कारण टॉवेल्स, घरातले नॅपकिन्स, बाकी आतले कपडे, नाईट गाउन्स हे सगळे इस्त्रीचे असले पाहिजेत. आणि मग कोणी मिळालं नाही तर बराचसा वेळ तिचा त्याच्यामध्ये जात असतो. अर्थात पुरुषांचा आता सहभाग हळूहळू वाढावा असा प्रयत्न काही देशांमध्ये चाललेला आहे. त्याच्यामध्ये कपडे वाळत घालणारे पुरुष सुद्धा दिसायला लागतील आणि लागतील काही ठिकाणी. ही आशादायक गोष्ट आहे. पण स्त्रीचा श्रम म्हणून आणि तिचं काम म्हणून त्याला जो दुय्यम दर्जा असतो, तो त्या कवितेच्या निमित्ताने पण परत समोर येतो, की त्याच्याबद्दलची सजगता या कवितांच्या मधून जाणवते. आजचं दोघांचे जे साहित्यविषयक सहभाग आहे, तो आपल्याला वाचकांना नक्कीच कुठल्याही वेळेला ते पाहू शकतील, कारण YouTubeवर तो आहे. विश्व मराठीमध्ये सुद्धा माहिती झालं तर इतर देशांमधलेही लोकं त्याबद्दलची माहिती मराठी जनांना त्या आवडतील, भावतील. आणि ही जी कविता आहेत विशेषतः अ, हर्षदाच्या, तर त्या माझा अंदाज असा आहे, की इतर कुठल्याही भाषेत गेल्या, मग त्या स्पॅनिशमध्ये गेल्या, अरेबिकमध्ये गेल्या, जॅपनीजमध्ये गेल्या, तरी त्यांना टाळी मिळेल तिथल्या बायकांची. अशा प्रकारच्या त्या सगळ्या कविता मला दिसतायत. आणि रविराजजी, तुम्ही जे मांडलेलं आहे, त्याच्यामध्ये नवीन एका लेखकाच्या शोधाबरोबर तुम्ही जे आधुनिक काळामधले बदलाचं टिपणारं जे काही लिहित असेल किंवा लिहित असाल, ते अजून परत एकदा समजून घेणं आम्हाला नक्की आवडेल. या अत्यंत सामर्थ्यवान लिखाण करणारे दोघं जण रविराज गंधे आणि हर्षदा सुंठणकर यांचं मी मनापासून आभार मानते. आणि तुमचं साहित्य हे कुठे उपलब्ध असेल या संदर्भामध्ये तुम्ही शेवटी एक एकदा माहिती सांगितलीत, तर वाचकांना सुद्धा त्याचा लाभ होऊ शकेल. धन्यवाद. खरंय. आणि हर्षदा, तुझ्या कवितेमध्ये हा जो एक भाग होता, की म्हणजे गृहिणीला महत्व नाही. मग तिला जर विचारलं तर ती काय म्हणते? तर ती म्हणते, "मी घरीच असते." हा जो क्लॉज शेवटी तू जो केलास ना, तो म्हणजे शिखर होतं कवितेचं. फारच सुंदर. मला वाटतं आज या निमित्ताने तुझ्या कविता किंवा कविता संग्रह हा कुठे मिळेल आणि ऑनलाईन उपलब्ध आहे का? याविषयी हर्षदा आम्हाला सांगशील? कपडे वाळत घालणारी बाई याची पहिली आवृत्ती जवळपास संपत आली आहे. मला वाटतं प्रकाशकांकडची ती संपली आहे. माझ्याकडेच काही कॉपी शिल्लक आहेत मी घेतलेल्यातल्या. तिथे मिळतील आणि ऑनलाईनवर काही उपलब्ध असतील Flipkartवर, Amazonवर वगैरे. आणि त्याचा हिंदी अनुवाद जो झालाय तो न्यू वर्ल्ड पब्लिकेशननी केलाय. तो Amazonवर उपलब्ध आहे आणि प्रकाशकांकडेही मिळेल न्यू वर्ल्ड पब्लिकेशनकडे. धन्यवाद. बरोबर, बरोबर. रविराज सर, तुमच्या पुस्तकांविषयी सांगा. हां, माझं भिरभिर हे पुस्तक नवचैतन्य प्रकाशननी प्रकाशित केलेलं आहे. तर ते Amazonवर आहे, रसिक साहित्य, अक्षरधारा आणि मॅजेस्टिक वगैरे सगळीकडं उपलब्ध आहे. खूप छान प्रतिसाद होता याला. 1.5 वर्षापूर्वी याचं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळेला चंद्रकांत कुलकर्णी प्रमुख पाहुणे होते. ते अशी सगळी बरं. मंडळींच्या उपस्थितीमध्ये छान झालं. आणि बाकी माझी सगळी जी पुस्तकं आहेत ती ग्रंथालयाने काही प्रसिद्ध केलेली, ती सगळी पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता Amazonवर. वाह! आणि आज साहित्य रंगमध्ये तुमच्या दोघांचंही योगदान खूप महत्वाचं आहे. रविराज सर, आज साहित्य रंगामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? वाह! खूप छान. म्हणजे अ,
बऱ्याच वेळेला मी तुझ्या रोलमध्ये असतो, तुला माहितीच आहे. तर त्यामुळं साहित्यिकांच्या मुलाखती जवळ-जवळ असंख्य वर्ष मी घेतल्या. आज मला लेखक म्हणून बोलायला मिळालं आणि ते साहित्य रंगाने ती संधी दिली, याबद्दल मला खरंच खूप छान वाटलं, एका वेगळ्या रोलमध्ये बोलताना. खूप छान येस. कार्यक्रम होता. हर्षदाच्या कविताही छान होत्या. आणि मुख्य म्हणजे नीलमताईंचं जे संपूर्ण रसग्रहण आहे कार्यक्रमाचं, लेखकांचं आणि खरंय. त्यांच्या लेखनाविषयी आमच्या ज्या त्यांनी भाष्य केलेलं आहे, ते खूप मार्मिक असं होतं. खूप सुंदर आणि छान त्यांनी सगळे पैलू उलगडून दाखवले. तर हा वा. कार्यक्रम लोकांना नक्कीच आवडेल असं मला वाटतं आणि असे कार्यक्रम व्हायला हवेत. जास्तीत जास्त खरं, होतील खरं. तेवढे. हर्षदा. मलाही असंच वाटलं रविराज गंधे सरांनी सांगितल्यासारखं. एकतर त्यांनी स्वतः वाचलेले लेख खूपच छान होते. त्यातले बारकावे इतके अगदी म्हणजे ते पाटीवर टर्र येणाऱ्या आवाजापर्यंत इतकं बारकाव्याने लिहिलंय तर ते खूप आवडलं. आणि नीलमताई आणि तुम्हा दोघींची मी फॅनच आहे लहानपणापासनं. म्हणजे नीलमताई बोलताना अनेकदा ऐकलेलं आहे. त्यांचे व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत. तर त्यातनं एक त्यांची म्हणजे वैचारिक पार्श्वभूमीही आहेच आणि ती त्यांनी विकसित केलेली आहे. ज्या प्रकारे ते त्यांचं बोलणं खूप भावून जातं. जे त्यांनी आता रसग्रहण केलं त्यातनं ते दिसलंच, की किती बारकाईने त्या ऐकत होत्या आणि त्यावेळी त्याच्यावर खरंय, विचार करून त्यांनी जे मुद्दे मांडले, ते खूप खरंय. महत्वाचे होते. आणि उत्तरातही तुमच्याविषयी काय सांगू म्हणजे लहानपणापासून मी अनेक मुलाखती किंवा सूत्रसंचालनात तुम्हाला ऐकत आली आहे आणि तेव्हापासून अगदी वाटतं, किती व्यवस्थितपणे तुम्ही प्रश्न विचारता किंवा सूत्रसंचालन करता आणि समोरच्याला असं खुलवून त्याच्याकडनं वदवून घेता काहीही जे प्रश्नांची उत्तरं असतील ती. तर अशा सगळ्या दिग्गजांबरोबर हा कार्यक्रम करताना खूपच छान वाटलं आणि त्यासाठी मिती ग्रुप आणि नीलमताई आणि तुमचे आणि रविराज सरांचे सगळ्यांचे आभार मी मानते. आणि थँक या सगळ्यात नीलमताईंना खरं तर राजकारण, समाजकारणातनं हा वेळ काढणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंय. पूर्ण 1 तास त्या या कार्यक्रमात असतात. त्यामुळे खरंच त्यांचं आम्हाला नेहमीच कौतुक वाटतं. आज तुमच्या दोघांसह हे सगळं तुमचं साहित्य बघताना खूप बरं वाटलं. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 नवीन लेखकांसह. धन्यवाद.